नमस्कार, श्रद्धाज मराठी रेसिपी आणि ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर दिवाळी सुरू होते. आपण दिवाळीच्या फराळाला सुरुवात करतोय. तर आज आपण शंकरपाळ्यापासून आपले दिवाळीचे फराळापासूनची सुरुवात करतोय. तर आज आपण पाहणार आहोत शंकरपाळ्या. शंकरपाळ्या हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे, जो महाराष्ट्रात विशेष दिवाळी आणि इतर सणांमध्ये केला जातो. तर शंकरपाळ्या कशा करतात ते पाहूया. 1 कप मी दूध घेतलेला आहे. कप नसेल तुमच्याकडे हा, तर तुम्ही एक कोणतीही वाटीचं प्रमाण घेऊ शकता. त्या वाटीनेच तुम्ही सर्व प्रमाण मोजून घ्या. तर मी हा 1 कप घेतलेला आहे. तर मी ह्याच कपाने पूर्णपणे प्रमाण मोजून घेणार आहे सगळं. तर तुम्हीही 1 वाटी घेऊन त्याने मोजून घ्या. कोणतीही 1 वाटी चालेल, जास्त खोलगट वाटी घेऊ नका. 1 पाव किलोचे प्रमाण बसेल अशीच घ्या. तर मी आता हे साखर आणि दूध गरम होईपर्यंत, म्हणजे साखर दुधात मिक्स होईपर्यंत हे दूध गरम करून घेते. जास्त गरम करून घ्यायची गरज नाही आहे. साखर विरघळली की झालं. नंतर ते मी एका परातीमध्ये काढून घेते दूध आणि साखर. आणि ज्या कपाने मी दूध आणि साखर मोजलं त्याच कपाने मी तूप मोजून घेते. पण हे तूप मी थोडंसं कमी घेते, कारण हे तूप घट्ट आहे. जेव्हा हे पातळ होईल, गरम होईल, तेव्हा हे वजनाने जास्त भरते. म्हणून मी थोडंसं कमी घेतले. जे वितळवून घेतलं की 1 कप भरेल. तर मी हे तूप वितळवून घेते, थोडंसं गरम करून घेते. आणि आता हे तूप आपलं गरम झालेलं आहे. आणि आता आपण साखर आणि दूध मिक्स केलं होतं त्याच्यातच ओतून घ्यायचं आहे. आता हे ओतलं की मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. साखर, दूध आणि तूप हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे त्याला थोडीशी छान अशी चव येते. मी कधी टाकते तर कधी नाही, आवडीनुसारच आहे हे लोकांच्या. तर मी थोडं हे नमक न टाकता मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं. तर इथे मी सम्राटचा मैदा वापरलेला आहे. तर त्यामध्ये हा अर्धा किलोचा मैदाचा होता, तो मी याच्यात पूर्णपणे चाळून घेतलेला आहे तो. आणि मी घालून घेते. तर अर्धा किलो मैदा हा मी एकवेळी पूर्ण घालून घेतला आणि मळून घेत आहे. तर हा मैदा पूर्णपणे घालूनही आपलं पीठ अजूनही पातळच आहे. तर त्याहून अजून पीठ मी थोडंसं घालून घेणार आहे. अर्धा किलो घालून अजून त्याच्यावरती, म्हणजे या पिठामध्ये जेवढं मैदा बसेल एवढं हे मळून घ्यायचं आहे. म्हणजे दूध, तूप आणि साखर याच्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढं तुम्ही मळून घ्यायचं आहे. म्हणजे कधी अर्धा किलो बसेल किंवा त्यापेक्षा जास्तही बसू शकतो. अर्धा किलोपेक्षा जास्तच बसेल. तर आपलं पीठ थोडंसं घट्ट वाटते मला इथे, दाटसर वाटते. तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध गरम करून टाकणार आहोत. जास्त दूध टाकलं तर ते पातळ होईल आणि शंकरपाळ्या आपल्या लेयर्स येणार नाही आणि चांगल्या फुगणारही नाहीत. तर मी जास्त दूध घातलेलं नाही आहे, थोडंसंच दूध घालून घेते, गरम दूध तेही. आणि आता हे पीठ मी चांगलं मळून घेते दोन्ही हाताने. हे पीठ मळून घेतलं तर हे थोडंसं दाटसरच राहतं, म्हणजे याचे आपला जे गोळा शेप आता असतो मळून या झालेला पिठाचा, तो आहे. अगदीच मऊ आणि असं हा नाही. आता दाटसर असा गोळा आपला मळलेला आहे. तर आता मी याचे लहान छोटे छोटे गोळे करून घेते. आणि हे गोळे एकदम शेपमध्ये गोलाकार करून घ्यायचे. पळपुटावरती थोडंसं तूप किंवा तेल टाकून त्यावरती आपण ते लाटून घ्यायचे आहेत. पिठाचा वापर करायचा नाही आहे. पिठाचा वापर न करता हे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर हे आपले आता लाटून होत आहे. साईडला जे चिरा पडलेल्या असतात त्या आपण चाकूच्या साह्याने किंवा उलतानाच्या साह्याने त्या काढून घ्यायच्या आहेत. हे पीठ असं मळल्याने हे थोड्याशा चिरा पडू शकतात. तर त्याच्यासाठी आपण हे थोडंसं साईडला शेप देऊन घ्यायचं आहे आणि मगच आपल्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत. तर मी थोड्याशा साईडला चिरा पडल्या होत्या त्या कापून घेतल्या. आणि आता आपल्या शंकरपाळ्यासाठी मी कापून घेत आहे. तर उभ्या मी एका चाकूने कट करून घेतलेल्या आहेत. तसेच मी आडवेही कट करून घेते, म्हणजे चौकोनी हिऱ्यासारखे तुकडे करून घ्यायचे आहेत ह्याचे. आणि हे चौकोनी हिऱ्यासारखे तुकडे करून नंतर ते फ्राय करायचे आहेत. तर आपल्या शंकरपाळ्या हे पीठ मळून झालं की लगेच आपण बनवायला घेऊ शकतो. हे पीठ भिजत ठेवायची गरज नाही आहे, कारण याच्यामध्ये सोडा, रवा असं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे हे पटकन होऊन जातं. इन्स्टंट म्हटलं तरी चालेल, लगेच आपल्या शंकरपाळ्या रेडी होतात. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता या शंकरपाळ्या टाकून घेणार आहे. तर तेल हे गरम झालेलं आहे. इथे मी तुम्हाला एक टिप सांगते. जेव्हा आपलं तेल गरम होतं आणि तेल शोषून घेऊ नये असं जर वाटत असेल तर यामध्ये आपण थोडंसं नमक टाकू शकतो तेलात. त्यामुळे शंकरपाळ्या चांगल्याही भाजतात आणि तेलही जास्त शोषून घेत नाही.
तर मी याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकून घेतल्या आणि आता आपण त्या चांगल्या फ्राय करून घेऊया. तर शंकरपाळ्यामध्ये 3 प्रकार असतात. गोड शंकरपाळी, तिखट शंकरपाळी आणि बेक केलेली शंकरपाळी असतात. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करून पाहता ते मला नक्की कमेंट करून सांगा. शंकरपाळ्यामध्ये पोषण मूल्य हे अंदाजे 100 ग्रॅम प्रति म्हणजे उष्मांक हा 450 ते 500 कॅलरीज असतो. प्रथिने हे 6 ते 7 ग्रॅम भेटतात. तर चरबी 20 ते 25 ग्रॅम असते. काय कार्बोहायड्रेट हे 60 ते 65 ग्रॅम असते. शंकरपाळी ही चहासोबत किंवा नाश्त्यामध्ये खाण्यासाठी एक चविष्टच पर्याय आहे. तर आपली शंकरपाळी इथं आता मी तळून घेतलेली आहे. हा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जास्तच कलर येईपर्यंत जर आपण फ्राय केली तर ती शंकरपाळी तळून जेव्हा आपण बाहेर प्लेटमध्ये काढतो त्याच्यानंतर ती थंड होते तेव्हा त्याचा कलर अजून वाढतो, डार्क होतो, म्हणजेच ती काळपट दिसते. तर आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच तळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा कलर हा बाहेर जरी काढला तरी तो जास्त काळपट होणार नाही आणि गोल्डन ब्राऊन काढल्यामुळे तो अतिशय सुंदर आणि सोनेरी अशा शंकरपाळ्या दिसतात. खूपच छान वाटतात त्या. तर आपल्या शंकरपाळ्यांना खूप छान लेयर्स आलेले आहेत आणि सोडाही न टाकता, रवा न वापरता एकदम फुगलेल्या आहेत मस्त. तर अजून मी एक असाच गोळा लाटून घेते. तर मी पहिला गोळा हा छोटा लाटून घेतला होता. तर आता थोडासा मोठा लाटते. शंकरपाळ्या लाटताना ह्या थोड्याशा जाडसर अशा लाटून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्या फुगतात आणि लेयर्स हे खारीसारखेच येतात. तर आता पहिल्या गोळ्यापेक्षा हा गोळा मोठा घेऊन मी थोड्याशा मोठा कापणार आहे आता. तर आपल्या आता ह्या शंकरपाळ्या मी पुन्हा एकदा कापून घेते. तर आता ह्या शंकरपाळ्या आपल्या जशा पहिल्या कापल्या होत्या मी तशाच कापल्या, फक्त थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे. जाडसर आणि लांब लांब शंकरपाळ्यांचे हे लेयर्स कट करून घ्यायचे आहेत. तर पूर्ण गार झाल्यावरच डब्यात भरा या शंकरपाळ्या. पाठवणुकीसाठी म्हटलं तर 2 ते 3 आठवडे या टिकतात. त्यामुळे सणासुदीला आपण आधीच बनवून ठेवलं ना तरी पण हे उत्तमच आहे. 2 ते 3 आठवडे हे आरामात टिकतात. त्याच्यामुळे ह्या खायलाही यांची टेस्ट बिलकुलच बदलत नाही. अतिशय सुंदर आणि गोड अशा लागतात. तुम्ही या पद्धतीने शंकरपाळ्या करून पाहिल्या तर तुमच्या शंकरपाळ्या कधीही बिघडणार नाही आणि कधीही फसकणार नाहीत. तर ह्या शंकरपाळ्या तुम्ही ह्या दिवाळीला नक्कीच करून बघा आणि कशा झाल्या त्याही मला नक्कीच सुचवा आणि सांगा. तर आपण आता ह्या शंकरपाळ्या सगळ्या कापून घेतल्या. तर आता ह्या आपण पुन्हा एकदा फ्राय करून घेऊया. तर आता आपल्या ह्या शंकरपाळ्या मी फ्राय करण्यासाठी टाकलेल्या आहेत आणि टाकता वेळी थोड्या थोड्या करून टाका. एक वेळेस तुम्ही जास्त टाकले तर त्या शंकरपाळ्यांना भाजताना तेलाचं प्रमाण जास्त लागेल आणि त्या फुगणार नाहीत. त्यामुळे कमी कमी टाका आणि चांगल्या फ्राय करून घ्या. तर आता आपल्या ह्या शंकरपाळ्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत. तर ह्या गोल्डन ब्राऊन आणि एकसारख्या कलरमध्ये पूर्ण शंकरपाळ्या भाजलेल्या आहेत. तर हे लेयर्स बघा आणि ह्या कशा जाडसर आणि मऊ अशा फुगलेल्या आहेत तेही बघा. याला खारीसारखे त्याहूनही मस्तच असे लेयर आलेले आहेत. तर आता आपल्या ह्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत आणि ह्या शंकरपाळ्या खूपच टेस्टी आणि मस्तच लागतात. तर ह्या अशा शंकरपाळ्या बनवण्यासाठी मी जे सांगितलेलं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आणि योग्य आहे. अशा शंकरपाळ्या करून तुम्ही नक्कीच बघा दिवाळीसाठी. तर ह्या 2 ते 3 आठवडे अगोदरही केल्या तरी चालतील किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा अगोदरही केल्या तरी चालतील. आपल्या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत. कशा वाटल्या ते मला सांगा. आपला ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू.